गणपती आगमनानंतर ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे थाटात आगमन झाले। आली आली गौरी सोन्या रूपाच्या पावलाने, आली आली गौरी धनधान्याच्या पावलाने, वाजत गाजत घरोघरी गौरी आली। घर चैतन्य आनंदाने नाले, सुख समाधान शांती आनंद घेऊन गौरी आली। या निमित्ताने शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणारे नातेवाईक एकत्र आले। गौरीला आणायला अनेक ठिकाणी माहेरवाशिणी आल्या होत्या, त्यामुळे घर माणसांनी फुलून गेले, हास्याने भरून गेले। काही ठिकाणी लहान मुलांची धांदल धावपळ यामुळे हर्ष द्विगुणित झाला। काही ठिकाणी गंगागौर आणण्याची प्रथा आहे, पण वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्येक थोडा बदल करून नदीऐवजी काहींनी अंगण दार तुळशीपासून गंगागौर घरात आणली। त्याबरोबरच थाळीत गौरीचे मुखोटे सजवले होते। गौरीच्या स्वागतासाठी रांगोळीने लक्ष्मीची पावले उमटवली गेली, त्यावर हळद कुंकू वाहण्यात आले। उमऱ्यात ठेवलेले धान्याचे माप गौरीने ओलांडले। घरात बायकांना उखाणा घेण्याचा आग्रह सुरू झाला। काहींनी अत्यंत अलंकारिक उखाणे घेतले, तर काहींनी दुसरीला विचारत उखाणे घेतले। उखाण्यांच्या या खेळात हास्याच्या लकेरीही मिसळल्या। प्रथेनुसार गौरींना घरात आणल्यावर वाजत गाजत सगळीकडे नेण्यात आले। स्वयंपाकघर, झोपायची खोली, कपाट अशा प्रत्येक भागात तू वास कर अशी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर गौरीचे मुकुटे चढवण्यात आले। गौरीची पूजा आणि आरतीही करण्यात आली।